नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कृपया व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. बघा बाळांनो, आता तुमची MST CET 2025 ची एक्झाम संपली आणि प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पालक फक्त रिझल्टचा वेट करताय. ठीक आहे, रिझल्टचा वेट करताय, पण त्यांना खूप स्ट्रेस होतोय की आमचे कट ऑफ कितीचं लागेल यावेळेस MST CETचं. ठीक आहे, आमचे पर्सेंटाइल चांगले येतील का नाही येतील, ठीक आहे, आमचं ऍडमिशन होईल का नाही होईल, असे खूप प्रश्न तुमच्या डोक्यात येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, का तुम्हाला फक्त CET वरतीच डिपेंड राहायचंय का? ठीक आहे, CET मध्ये चांगले पर्सेंट आले, चांगले कॉलेज भेटले, इट्स ओके, पण फक्त CET वरती डिपेंड राहायचंय का आपल्याला? नाही, आपल्याला बाकीचे रस्ते पण ओपन ठेवायचे. बाळांनो, CET वरती जे कॉलेजेस भेटतात ते तर चांगलेच असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त अशा टेक स्कूल आहेत बाळांनो महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये, जिथे तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर ग्लोबल इंटर्नशिप स्टुडंट्स 2.5 लाखची क्रॅक करताय. स्टायपेंड फक्त बोलतोय मी, 2.5 लाखचं. आणि आजकालचं मार्केट असं झालेलं आहे ना बाळांनो, 15 लाख इंजिनियर प्रोड्यूस होतात. ठीक आहे, त्यापैकी फक्त 10% विद्यार्थ्यांना गुड प्लेसमेंट लागते. IIT चे सुद्धा प्लेसमेंट पर्सेंटेज डाऊन झालेले आहेत. एवढ्या टॉप कॉलेजेसचे हे हाल आहेत. ठीक आहे, मग तुमचे जे टायर 3 कॉलेजेस आहेत, टियर 3 कॉलेजेस आहेत, त्यांचे हाल काय होतील? 2000 स्टुडंट असतात पर बॅच मध्ये, त्यांचे हाल काय होतील? ह्या गोष्टीचं थोडंसं भान ठेवा आणि कोणत्याही कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन नाही घ्यायचंय. ठीक आहे, पण बाळांनो, असं कॉलेज चूज करा जिथं तुमची डिग्री वर्थ इट ठरेल. ठीक आहे, तुम्हाला गुड प्लेसमेंट भेटेल, तुम्ही स्किल अक्वायर करणार है ना. बाळांनो, आजकाल एवढे टेक स्कूल फेमस होत आहे. ठीक आहे, आपण इथं आर्टिकल पण बघू शकतो, खूप टेक स्कूल फेमस होत आहे. आणि हे सगळे फेमस होत आहे मेनली ड्यू टू पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. आणि एवढे नामांकित यासाठी झाले बाळांनो, कारण पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या रिझल्टमुळे. पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बाळांनो एक न्यू एज टेक स्कूल आहे. ठीक आहे, जे ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी करतात. तुम्हाला फर्स्ट इयर पासून फिजिक्स, केमिस्ट्री, EVS ही सब्जेक्ट नाही शिकवणार. फिजिक्स, केमिस्ट्री शिकून तुम्हाला जॉब नाही भेटणार आहे इंजिनिअरिंग नंतर. ठीक आहे, फर्स्ट डे पासून जे जॉब साठी रिक्वायर्ड आहे, ठीक आहे, तुमचं फ्रंट एंड झालं, जावा झालं, फनस्टॅक, गिटहब, AI, ML, क्लाउड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट इयर पासून शिकवतील. आणि यांचे एक पर्टिक्युलर अप्रोच आहे बाळांनो, त्याला म्हणतात SGDL, म्हणजे सीड, ग्रोथ, डिस्रप्ट अँड लॉन्च. सीड फेज तुमची फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये असेल, त्याच्यानंतर ग्रोथ तुमची सेकंड इयर मध्ये, जिथं तुम्ही न्यू टूल्स, न्यू स्किल्स शिकणार. थर्ड इयर मध्ये तुम्ही डिस्ट्रप्टिव्ह प्रोडक्ट्स बनवणार. ठीक आहे, आणि L फॉर लॉन्च म्हणजे तुम्ही फोर्थ इयरला एक बेस्ट इंटर्नशिप किंवा बेस्ट प्लेसमेंट क्रॅक करू शकतात. आणि सगळ्यात मोठा डिफरन्शिएटर सांगू बाळांनो, 5000 तासाची कोडिंग तुमची कंपल्सरी आहे. ठीक आहे, ती कंप्लीट व्हायलाच हवी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा पास आउट होतात ना, तुमचा गिटहब, स्किल, पोर्टफोलिओ असा असतो की जसा तो एक्सपिरियन्स माणसाचा असतो, म्हणजे ज्याने ऑलरेडी टेकवरती काम केलेलं आहे. आणि फर्स्ट इयर पासून तुमचे 11 प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो. 11 प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे असं नाही की आज ही आउटडेटेड होऊन जाईल, असं नाही. 11 प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकणार. माहिती बाळांनो, हे पोलराइज एवढं फोकस मध्ये का आलं माहिती? कारण आताच्या तिथल्या स्टुडंटने इंटरनॅशनल लेवलच्या इंटर्नशिप क्रॅक केलेल्या आहेत. ठीक आहे, 18 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 2 लाख पेक्षा जास्त स्टायपेंड क्रॅक केलेले आहे बाळांनो. 11 विद्यार्थ्यांनी गुगल समर ऑफ कोड क्रॅक केलेले, ते पण 9 फर्स्ट इयरचे विद्यार्थी. बाकीचे विद्यार्थी समर ऑफ बिटकॉइन आणि लिनक्स फाउंडेशन मध्ये इंटर्नशिप करताय बाळांनो. ह्या एवढ्या अवघड इंटर्नशिप असतात बाळांनो. 250 विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात भारतातून, आणि 11 फक्त पोलराइजचे आहेत, आणि बाकीचे IITs, NITs आहेत. 11 विद्यार्थी एका कॉलेज. यांचे स्टायपेंड माहिती बाळांनो, 2 लाखापासून 5.5 लाखापर्यंत स्टायपेंड. ठीक आहे, तुमचं आता प्लेसमेंट तर दूरची गोष्ट आहे, प्लेसमेंट तुमचं तर याच्यापेक्षा जास्त होईल. हे फक्त इंटर्नशिप आहे. आणि हे सगळं शक्य झालंय बाळांनो फक्त 12 महिने झाले पोलराइजला. ठीक आहे, 12 महिन्यात हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि हे फक्त क्लेम्स नाहीत बाळांनो, ABP न्यूजने याला कव्हर पण केलेलं आहे. आणि लास्ट इयरला एक स्टुडंटने तर IIT ड्रॉप केलं बाळांनो, पोलराइज मध्ये जॉईन झाला तो IIT ड्रॉप करून, कारण फास्ट स्किल लर्निंग इथं होते बाळांनो. एक सांगू बाळांनो, लोकेशन पण खूप मॅटर करतं माहिती. पॅरेंट्सला, स्टुडंटला ही गोष्ट नाही समजत, पण मी खरंच सांगतो लोकेशन खूप मॅटर करतं. पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी हे बँगलोर मध्ये सिच्युएटेड आहे. ठीक आहे, बँगलोर एक अनडिस्प्युटेड टेक कॅपिटल आहे, टेक सिटी आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि बाळांनो, बँगलोर मध्ये सगळ्या मोठ्या कंपनीचे हेडक्वार्टर्स आहेत बाळांनो, जसं की तुमचं गुगल झालं, मायक्रोसॉफ्ट झालं, स्विगी झालं, ठीक आहे, फ्लिपकार्ट झालं, अशा 1000 पेक्षा जास्त स्टार्टअप बँगलोर मधून निघतात. है ना. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सिटी कायच मॅटर करतं. ठीक आहे, पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही रिअल वर्ल्ड तुमची नेटवर्किंग होते पहिली गोष्ट. तर रिअल वर्ल्ड टेक अपॉर्च्युनिटीज तुमच्या आजूबाजूला असतात. स्टार्टअप्स काय करतात माहिती का बाळांनो, हे जे लोकली जे सराउंडेड कॉलेजेस तिथून जास्त हायरिंग करते का? कारण स्टुडंट्स इंटर्नशिप पण करू शकतात, कॉलेज पण करू शकतात, म्हणजे तुमच्या अपॉर्च्युनिटीज वाढून जातात बाळांनो. आणि बाळांनो, पोलराइजचा जो कॅम्पस आहे
तो 1.75 लाख स्क्वेअर फीटचा आहे. ठीक आहे, म्हणजे आणि पूर्ण रेसिडेन्शियल कॅम्पस आहे बाळांनो, म्हणजे तुमच्या लिव्हिंग अँड लर्निंग ऍट द सेम प्लेस. जर तुमचं ड्रीम असेल बाळांनो एक मोठ्या स्टार्टअप सोबत काम करणं, एक टेक स्टार्टअप सोबत काम करणं किंवा स्वतः स्टार्टअप क्रिएट करणं, ठीक आहे, किंवा मोठ्या इंडस्ट्री सोबत काम करणं, तर बँगलोर इज द बेस्ट प्लेस फॉर यू. तर तुम्ही म्हणणार हे सगळं पॉसिबल कसं झालंय? पॉसिबल झालंय यांच्या फाउंडर्समुळे बाळांनो. पोलराइजचे जे फाउंडर आहेत बाळांनो, मुकुल रस्तोगी, ते स्वतः IIT यांचे, ठीक आहे, आणि दुसरे त्यांचे भास्वत अग्रवाल, जे एक्स मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करत होते. ठीक आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्ट मध्ये पहिले काम केलेलं आहे त्यांनी. बाळांनो यांनी क्लास प्लसला पण बनवलेलं आहे. ठीक आहे, क्लास प्लस बद्दल सगळ्यांना माहित असेल. 5,000 करोडची कंपनी बनलेली आज, जिथे 300 पेक्षा जास्त इंजिनियर्स हायर केलेले त्यांनी. म्हणून यांना माहिती आहे बाळांनो इंडस्ट्रीमध्ये कशाची रिक्वायरमेंट आहे, इंडस्ट्रीला काय लागतं, जे ट्रॅडिशनल कॉलेजेसला नाही माहिती. कारण यांनी स्वतःनी एवढी कंपनी 5,000 करोडची कंपनी बनवली. यांना माहिती आहे की इंडस्ट्रीला कशाची रिक्वायरमेंट आहे ना, त्यानुसारच ते हायरिंग करतात, त्यानुसारच विद्यार्थ्यांना ट्रेन करतात. त्यांचं मिशन असते बाळांनो फिक्स द ब्रोकन सिस्टम. ठीक आहे, इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी ट्रेनिंग प्रोव्हाइड करा स्टुडंटला. दॅट्स इट. आणि बाळांनो तुम्हाला इथं शिकवण्यासाठी ट्रॅडिशनल प्रोफेसर नाही आहेत. ठीक आहे, जे क्लास प्लस मध्ये काम करताय इंजिनियर्स, जे स्विगी मध्ये काम करताय, जे स्टार्टअप्स मध्ये काम करताय, ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करताय, ते तुम्हाला शिकवतात बाळांनो. निंजा मेंटर आहेत बाळांनो, ते CTOs आहेत. ठीक आहे, VCs आहेत मोठ्या मोठ्या कंपनीचे, आणि स्टार्टअप फाउंडर सुद्धा आहेत. आणि बाळांनो तुम्हाला सक्सेस बडीज सुद्धा भेटतात, जे तुम्हाला पर्सनली गाईड करतात. ठीक आहे, पर्सनली मेंटरशिप देतात. आता हे पॉसिबल कसं काय बाळांनो? कारण यांची बॅच साईज खूप छोटी आहे, त्यामुळे सक्सेस बडीज पॉसिबल आहे. बाकीकडे हे नसतं. प्रत्येक वीकला इथं फायर साईड चॅट्स असतात बाळांनो, म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीच्या टेक लिडरशी बोलू शकता. ठीक आहे, म्हणजे असं नाही इथं फक्त तुम्ही शिकतच नाही, तुम्ही एक टेक एन्व्हायरमेंट मध्ये आहात. बाळांनो एक सांगू का, इथले स्टुडंट आहे ना जॉबच्या मागे जास्त करून लागत नाही. ठीक आहे, म्हणजे जॉब तर इथं आहेतच भरपूर, पण ते स्वतःचे स्टार्टअप सुरू करून देतात. आता तुम्ही एक स्टार्टअप बघितलं असेल फ्रीटोयम. ठीक आहे, फ्रीटोयम जे स्टुडंटने बनवलेलं आहे आणि आता रेव्हेन्यू जनरेट करताय बाळांनो. आणि हे सगळं पॉसिबल होतं टेक कॉम्बिनेटरने. ठीक आहे, पोलराइज एक इन हाऊस शार्क टँक आहे, आपण असं कन्सिडर करू शकता बाळांनो. तर तुमचा स्टार्टअप आयडिया चांगला आहे बाळांनो, तुम्हाला $10,000 सीड फंडिंग पोलराइज प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, हे सगळं पॉसिबल होतं तुमच्या 4 इयर डिग्री मध्येच. ठीक आहे, आता बोलूया आपण डिग्री बद्दल थोडंसं बोलून घेऊया, है ना. इथे तुम्हाला 4 इयर्स इंटिग्रेटेड बीटेक डिग्री भेटते बाळांनो, जी नॉर्मली तुम्हाला सगळीकडे भेटते. ठीक आहे, बीटेक डिग्री इन कम्प्युटर सायन्स इन स्पेशलायझेशन विथ AI अँड ML. ठीक आहे, ही भेटते तुम्हाला मेधावी स्कूल युनिव्हर्सिटीने, जी UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, हे सगळं करून पण ना बाळांनो पोलराइज फोकस करता इंटरनॅशनल एक्सपोजर वरती. ठीक आहे, करिक्युलम तुमचा आहे ना चेंज होत राहतो, अपडेट होत राहतो. ठीक आहे, जे टेक मध्ये चालू आहे त्यानुसार तुमचा करिक्युलम चेंज होतो. ठीक आहे, तुम्हाला इंटरनॅशनल लेवल्स तुमचे कॉम्पिटिशन्स क्रिएट होतात, तुमचे इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशनशी तुमचे इंटर्नशिप वगैरेचे टाइप्स होतात बाळांनो. आता बोलूया कोणासाठी हे कॉलेज आहे. हे कॉलेज अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांची CET व्यवस्थित गेलेली नाही आहे. ठीक आहे, इथं ना तुम्हाला CETचा स्कोर लागेल ना JEEचा स्कोर लागेल. ठीक आहे, फक्त यांची तुम्हाला पॅट एक्झाम द्यावी लागेल. ठीक आहे, पोलराइज ऍडमिशन टेस्ट. ठीक आहे, ही एक 45 मिनिटाची एक्झाम आहे बाळांनो, ज्याच्यात तुम्हाला मॅथ्स अँड लॉजिकल रिझनिंग असेल. त्यानंतर तुमचा एक शॉर्ट इंटरव्ह्यू होईल आणि ऍडमिशन डन. ठीक आहे, खूप सोपी पद्धत आहे बाळांनो. तर तुम्ही सिलेक्ट झाले बाळांनो, तुमचा स्कोर चांगला आला, तुम्हाला इथं स्कॉलरशिप पण भेटेल. अँड दिस इज बेस्ट अपॉर्च्युनिटी स्टुडंट्स. ठीक आहे, जर तुम्ही एक तुमचं करिअर AI ML अशा ठिकाणी एक्सपेक्ट करत आहात तर ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आत्ताच जाऊन प्रत्येक विद्यार्थी एनरोल करेल. ठीक आहे, काही डाऊट असला मला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा, मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देईल. आणि माझं काम आहे बाळांनो प्रत्येक कॉलेजबद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करणं. ठीक आहे, हे मी करत राहील, है ना. कॅप राऊंड बद्दल तर इन्फॉर्मेशन चालेलच, साईड बाय साईड काही कॉलेजेस बद्दल मला माहित पडलं मी तुम्हाला नक्कीच सांगेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.